नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सरचं स्वागत आहे. वेलकम आहे भाऊ. आजचा व्हिडिओला जबरदस्त होणार आहे, कारण भाऊ आज आपण या व्हिडिओ अंतर्गत जे आहे जिल्हा मध्यवर्ती बँके अंतर्गत जे ज्युनियर असिस्टंट म्हणजेच क्लर्क यांच्याकरिता जी भरती प्रक्रिया आलेली आहे तिच्या निगडीत सविस्तर माहिती व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलो. भाऊ या व्हिडिओमध्ये नेमकं पदे किती आहे, पोस्ट किती आहे, अर्ज करण्याची पद्धत किती आहे, सिलेबस काय आहे, त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय आहे, ऑनलाईन अर्ज कुठं करावं लागतं, लास्ट डेट काय आहे, नोकरीचे ठिकाण काय, अशा संपूर्ण प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर चला भाऊ जास्त वेळ न करता या व्हिडिओला जे आहे सविस्तररित्या सुरुवात करून घेऊ. मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत 444 वॅकन्सी आलेली आहे. यामध्ये मित्रांनो जर तुम्ही ही क्लर्क म्हणजेच लिपिक या पदाकरिता जर अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही अतिशय जबरदस्त वॅकन्सी आलेली आहे. मित्रांनो, या भरती प्रक्रियेअंतर्गत तुम्हाला 444 जे आहे जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे. जर तुम्ही ही लिपिक म्हणजे ज्युनियर असिस्टंट या पदाकरिता जर अर्ज करण्यास इच्छुक असाल तर नक्कीच या भरती प्रक्रियेला सुरुवात करून या अर्ज नक्की भरा. मित्रांनो, यामध्ये एकच पोस्ट ठेवण्यात आलेली आहे ज्याचं नाव आहे लिपिक आणि त्याच्याकरिता 444 जे आहे वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता विचार केला तर भाऊ तुम्ही ग्रॅज्युएशन पाहिजे या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी आणि सोबतच तुम्हाला MSc सुद्धा लागणार आहे. तर मित्रांनो, या पदाकरिता जर अर्ज करण्यासाठी तुम्हाला MSc आणि ग्रॅज्युएशन लागणार आहे तर भाऊ तुमचा प्रश्न हा नक्की असायला पाहिजे की नेमकं ग्रॅज्युएशन कशात पाहिजे. भाऊ तुम्ही BA मध्ये असावं, BCom मध्ये असावं, BSc मध्ये असावं का BBA मध्ये असावं का BCA मध्ये असावं, फक्त यायला ग्रॅज्युएशनची मतलब आहे भावांनो. जर तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ही ग्रॅज्युएशन पास असाल तर नक्कीच या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. ओके, तर मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन पास पाहिजे. सोबतच मित्रांनो यामध्ये वयाचा आजचा जर विचार केला तर 20 जून 2026 रोजी तुमचं 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान जे आहे वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. नोकरीचे ठिकाणचा जर विचार केला भाऊ मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं नेमकं नोकरीचे ठिकाण काय आहे तर सांगली जे आहे तुमचं नोकरीचं ठिकाण ठेवण्यात आलेलं आहे. जर तुम्ही या पदाकरिता अर्ज करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून परीक्षा देऊन नोकरी लागले तर तुम्हाला सांगली जे आहे मित्रांनो यामध्ये तुमचं नोकरीचे ठिकाण ठेवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो यामध्ये तुमचा जर प्रश्न असेल की नेमकं DD तर भाऊ या भरती प्रक्रियेसाठी जवळपास 1180 रुपये म्हणजे जवळपास 1200 रुपयाचा DD ठेवण्यात आलेला आहे. मी विचार करणार भाऊ 1200 रुपयाचा DD कायले म्हणते नाही का, म्हणजे लय DD झाला हा, अंगभर DD झाला नाही का. तर जबरदस्त DD आहे या. त्याच्यानंतर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत हे पूर्णतः ऑनलाईन आहे भाऊ. तुम्हाला लिंक मी देऊन देतो, टेन्शन नका घेऊ. आणि या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला 8 जुलै 2026 च्या आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. ओके, 1200 रुपयाचा DD आहे भाऊ. ही ऑफिशियल लिंक आहे मित्रांनो, ऑफिशियल लिंक. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देतो. इथून मित्रांनो काय करावं लागणार आहे तुम्हाला या लिंकवरती जसं क्लिक केलं तसंच तुम्ही डायरेक्ट ऑफिशियल जे आहे मित्रांनो या भरतीसाठी जे आहे मित्रांनो या पेजवर येणार आहे आणि तिथून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणार आहे. ओके, ऑनलाईन फॉर्म कंट्रोल करून सिलेक्ट केलं. इथं ही लिंक आहे मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता ह्या संपूर्ण गोष्टी आहे इथे. तसं या भरतीसाठी जे महत्त्वाच्या बाबी राहते ते मी तुम्हाला अगदीच सांगितलेले आहे. पद किती आहे, पोस्ट किती आहे, अर्ज करण्याची पद्धत काय आहे, त्याच्यानंतर हा सिलेबसचा पॅटर्न आहे मित्रांनो. या बेसवर जे आहे तुमचं एक्झाम होणार आहे. 90 गुणाची जे आहे एक्झाम आहे आणि यासाठी 90 मिनिटच ठेवण्यात आलेलं आहे टायमिंग. ओके, नॉलेज ऑफ बँकिंग झालं, जनरल नॉलेज, इंग्लिश झालं, रिजनिंग, ॲप्टिट्यूड या सर्व गोष्टीवर ही एक्झाम ठेवण्यात आलेली आहे. ओके, क्लर्क या पोस्टसाठी जे आहे ह्या सर्व कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगितलेल्याच आहे. त्याच्यानंतर ह्या DD ठेवण्यात आलेला आहे 1000 DT आहे आणि 180 GST 18%. तर असा हा 1180 टोटल GST ठेवण्यात आलेला आहे. IBPS अंतर्गत जे आहे मित्रांनो ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. म्हणजे IBPS चांगली भरती प्रक्रिया कंडक्ट करते नाही का. त्याच्या व्यतिरिक्त बँकिंगच्या इथं सर्व तेच करते तुम्हाला जर कदाचित माहीत असेल तर. आणि ही PDF आहे मित्रांनो, ही पूर्ण PDF इंग्लिशमध्ये आहे. आपल्याला इंग्लिश की जमत नाही तुम्हाला खरं सांगतो. आणि इथे मराठीत सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. बहुतेक हा शासन निर्णय आहे की काय.
आणि यामध्ये मित्रांनो तुमची काही समस्या असेल तर ही PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देतो, ते तुम्ही बघून घ्या. ओके. आणि ही जी आहे मित्रांनो शॉर्टकटमध्ये जे आहे मित्रांनो सांगली मध्यवर्ती बँकेअंतर्गत जे ॲड आलेली आहे 444 हे त्याची शॉर्ट ॲड जी आहे मित्रांनो याने प्रकाशित केलेली आहे. ओके. तर अशा स्वरूपाची जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली इथे क्लर्क ज्युनियर असिस्टंट या पदाकरता वॅकन्सी आलेली आहे. 444 जागा आहे आणि येत्या 8 जुलैच्या आधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. ओके. काही समस्या असेल तर कमेंट करा आणि या PDF ची आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये मिळून जाईल भाऊ. ओके. आणि मित्रांनो हो, याच्या आधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंतर्गत वॅकन्सी आलेली आहे, त्याचे निगेटिव्ह माहिती व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. थँक्यू भावांनो.